हॅलो फ्रेंड्स, डेलिश मराठी किचनमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत दही भात। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात। इथे मी 1 वाटी तांदळाचा भात घेतलेला आहे। तुम्ही आदल्या रात्रीचा भातही वापरू शकता। 1 मोठी वाटी दही आहे। फोडणीच्या मिरच्या आहेत, तुम्ही बघू शकता। ह्याला दह्यातल्या मिरच्याही म्हणतात किंवा फोडणीच्या मिरच्याही म्हणतात। ह्या दही भातामध्ये मस्ट आहेत, ह्या वापरायलाच हव्यात। 1 लाल मिरची घेतलेली आहे। थोडीशी साखर आहे 1 चमचा आणि फोडणीचं साहित्य आहे। याच्यामध्ये आपण कढीपत्ता घेतलेला आहे, लसूण, शेंगदाणे, जिरे, मोहरी आणि थोडीशी हिंग। सगळ्यात आधी दही भातासाठी आपण फोडणी तयार करून घेऊ। तेल इथं कडकडीत गरम झालेलं आहे। याच्यामध्ये आपण मोहरी, जिरे, कढीपत्ता आणि आता याच्यामध्ये आपण शेंगदाणे आणि लसूण घालून घेऊ। दही भाताच्या फोडणीमध्ये लसूण खूप छान लागतो, त्यामुळे लसूण नक्की घाला। छान आता आपण हे सगळं मिक्स करून घेऊ आणि आपल्या ज्या फोडणीच्या मिरच्या आहेत त्या आपण याच्यामध्ये घालून देऊ। प्रत्येक किराणा माल दुकानामध्ये तुम्हाला ह्या मिरच्या सहज मिळून जातील। याला दह्यातल्या मिरच्याही म्हणतात किंवा फोडणीच्या मिरच्याही म्हणतात। ठीक आहे, मस्त अशी आपली फोडणी आता तयार झालेली आहे। आता आपण पुढची कृती करायला घेऊ। एका मोठ्या बाउलमध्ये आपण सगळं दही ओतून घेऊ आणि हे छान असं फेटून घेऊ। दही भात करायला खूप सोपा आहे आणि उन्हाळ्यात हा पोटाला थंडावाही देतो आणि चवीला तर अगदी मस्त लागतो। ठीक आहे, आता हे आपण छान असं फेटून घेतलेलं आहे। आता आपण याच्यामध्ये साखर घालून घेऊ। भातामध्ये आपण मीठ वापरलेलं आहे, तुम्हाला आवडत असेल तर थोडंसं चिमूटभर मीठ तुम्ही दह्यातही घालू शकता। आता आपण आपली फोडणी याच्यामध्ये घालून देऊ। दही भात हा करायला अगदी सोपा आहे, तुम्ही बघू शकता। अवघ्या 5 मिनिटात आपला दही भात रेडी झालेला आहे। आता याच्यामध्ये आपण थोडे डाळिंबाचे दाणे घालून देऊ। दही भाताबरोबर डाळिंबाचे जे दाणे आहेत ते अगदी चवीला खूप छान लागतात, तुम्ही नक्की ट्राय करा। जर डाळिंब नसेल तर तुम्ही याच्यामध्ये थोडेसे बेदाणेही घालू शकता। आता आपण याच्यामध्ये भात छान असा मिक्स करून घेऊ। दही आणि भात मस्त असा एकजीव करून घेऊ आणि तुम्ही बघू शकता आपला दही भात रेडी आहे। फ्रेंड्स, माझं चॅनल नवीन आहे, रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। माझी रेसिपी बघितल्याबद्दल थँक्यू सो मच।